तर मैत्रिणींनो, आमच्याकडे आज आहे वैल्याप्पाचा कट. म्हणजे जे वरचे देव असतात ते सगळे जेवायला येतात. तर बहुतेक लोकांच्या घरी हा कट असतो, त्यामुळे माहिती असणार. ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते. जर जेवलेलं पाणी ते नसतं या कटामध्ये, ही मुलं जी जेवत आहेत त्यातील पाणी खरकटं असेल ते सुद्धा बाहेर टाकायचं नसतं, ते सुद्धा गोळा करायचं. आणि आमच्या गावाकडे कसं करतात, तर एक सेपरेट जागाच ठेवलेली असते, तिथं ते पाणी पुरतात. घरामध्ये एक जागाच ठेवलेली असते, कोपरा ठेवलेला असतो, तिथे ते पाणी सगळं खड्डा काढतात आणि पुरतात. पण सिटी लेवलला ते शक्य नाही, त्यामुळे आम्ही सगळं ते खरकटं पाणी वगैरे गोळा करतो, साहित्य गोळा करतो आणि नदीला वाहत्या पाण्यात सोडतो. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि हा वार आहे तो सोमवार आहे, म्हणजे श्रावणातील तिसरा सोमवार. तर श्रावणातील तिसऱ्या सोमवारी आमच्या इकडे कट करतात. कट म्हणजे त्याला वैल्याप्पाचा कट असं म्हणतात. म्हणजे जे वरचे देव असतात त्यांना सगळ्यांना जेवायला बोलवायचं असतं, ते पृथ्वीवर येतात अशी मान्यता आधीपासूनच आहे. आता भरपूर लोकांच्यामध्ये ही पद्धत आहे. आमच्याकडे पटंकुडीत तर आमच्या पूर्ण गावच हे सगळं करत असतं. अगदी म्हणजे जेवायला माणसंसुद्धा मिळत नाहीत. गाव म्हणजे जेवढा आमचा समाज आहे तेवढा तर करतोच. मग बाकीच्या समाजाची लोकं असतात त्या सगळ्यांना जेवायला वगैरे सांगतात. पण कसं होतं, जेवायलाच लोक मिळत नाहीत, कारण प्रत्येकजण सांगतं, त्यामुळे कुणाच्यात जायचं आणि कुणाच्यात नाही असं होतं. तर त्यासाठी कट असतो पोळीचा. तर तो कट मी पोळीचा आज बनवत आहे. जवळजवळ 1 किलो 1.25 किलो एवढी हे होतं, पोळी होते. तर तेवढी पोळी मी आज बनवत आहे. पोळी आणि जे म्हणजे पीठ आणि जे तांदूळ असतात तेवढेच मोजायचे, कारण जे पुरण असतं किंवा जी डाळ असते ती मोजायची नाही, कारण पोटातलं आपण मोजत नाही, तर ते अंदाजाने घालायचं असतं. सकाळपासून मी माझी घरातली सगळी कामं आवरली, त्यानंतर देवपूजा वगैरे केली. आज सोमवार असल्यामुळे रुद्राभिषेक काही केला नाही. शंकराची 108 नावं म्हणत आज 108 बेलपानं पण मला काही मिळालं नाहीत. जेवढी मिळाली तेवढी घातली. खरं एक बेलपान घेऊन मी 108 नावं म्हणलेले आहेत. आणि धोत्र्याचं फूल फळ यासने मी आणायला लावलेलं, मग त्यांनी आणून दिलेलं होतं मला. परत शाबू केले आज सोमवार असल्यामुळे. आणि मग बाकी सगळं धुणं वगैरे आवरली घरातले कामं, आणि मग डाळ घातलेली होती. आज श्री गेला नव्हता, कारण की तिकडं तो गावाकडं 2 दिवस आल्यामुळे त्याला पण थोडं म्हणजे अभ्यास वगैरे पण राहिला आणि थोडं बरं वाटत नव्हतं, त्यामुळे तो पण गेला नव्हता. त्यामुळे थोडीफार त्यांनीसुद्धा मला मदत केली. आणि मी काही तेलाच्या पोळ्या बनवत नाही, पिठाच्याच पोळ्या बनवत असते. पोळीला वेळ लागत नाही, फक्त पुरण आणि जे आपलं कणिक असते ती व्यवस्थित झाली की अजिबात पोळीला वेळ लागत नाही. पटपट पोळ्या होतात. आणि मी पळपटला कापड बांधून घेते, त्यामुळे चिटकायचा काय प्रश्नच येत नाही. आणि पीठसुद्धा वरनं जे आपण कोरडं पीठ लावतो बघा, ते सुद्धा कमी लागतं. आता मी बहिणीच्या इकडं गेले होते, तर मला काय वाटलं नव्हतं मला सोमवारी यायला मिळेल असं, पण आल्यामुळं मी मग घातले डाळ. नाहीतर मी जर आले नसते तर मग पुढच्या सोमवारी मग तो कट मी बनवणार होते. पण आता आलेला आहे म्हटलं तर कशाला आपण ती प्रथा मोडायची, म्हणून मग मी लगेच हे केलं. नाही तर मी पुढच्या सोमवारीच करणार होते. शिवलीला अमृत आणि नवनाथचं पण आपलं वाचन आहे ते निम्म्यातच राहिलेलं आहे. ते आता उद्यापासून म्हणजे मंगळवारपासून कंटिन्यू चालू करते, कारण आज काही वेळ मिळालाच नाही. आता मंगळवारपासून सकाळी नवनाथचं वाचायचं आणि संध्याकाळी आपलं शिवलीला अमृत वाचायचं. शिवलीला अमृतचा 10वा 11वा अध्याय आपला होणार आहे. आता शिवलीला अमृत आपल्या 2-3 दिवसात पूर्ण होईल. फक्त नवनाथ पारायणच अजून आपलं खूप आहे, कारण ते अध्याय 40 आहेत, त्यामुळं त्याचं वाचन खूप आहे. श्रावण महिना कधी सुरू झाला आणि कधी संपला हे सुद्धा कळत नाही, कारण की आता बघू शकता तुम्ही 3रा सोमवार केवढ्यात आला. कारण श्रावणात
सण येतात आणि एवढी कामं असतात श्रावण महिन्यामध्ये की कधी सण आला, कधी गेला, कधी श्रावण आला, कधी कुठले सण आले काही कळत नाही. आणि आपल्या बायकांचं तर कसं असतं, सगळं कामं करण्यातच सगळा वेळ निघून जातो. सगळ्या पोळ्या वगैरे आवरून घेतल्या आणि त्यानंतर 5 दिवे, 5 मुटके आणि 5 फळं असे कणकेची बनवावी लागतात आणि ते अशी उकडून घ्यावे लागतात. कारण याचा पण मान असतो. जी आपलं कटाची जी कणिक असते त्यामध्येच हे सगळं बनवावं लागतं. त्यानंतर हा कटाचा भात आहे. परत ही आमटी आहे. येळवणी निघलेली होती ती एवढी निघली ते आमटी आहे. अजून बटाटे भाजी बनवायची आहे. आधी सगळ्यात आता काय करते तर या पोळ्या बघू शकता, ढीग हा पोळ्यांचा. एकच पोळी बारकी झालेली आहे आणि हा सगळा ढीग आधी काय करते एका परातीमध्ये पसरून घेते. कारण पोळ्यांना मग पाणी सुटतं. तोपर्यंत आपल्या इकडे दिवे मुटकेसुद्धा उकडून झालेले आहेत. कणिक थोडी पातळ असते ही पोळ्यांची, त्यामुळं थोडेसे ते आकार व्यवस्थित आलेले नाही आहेत. कणिक कसं दिव्यांना मुटक्यांना कणिक एकदम घट्ट लागते. आता इकडे बटाट्याची भाजी आधी बनवून घेते. बटाटे भाजीला मी 2-2.5 पळी तेल घातलेलं आहे. जवळजवळ 1 ते 1.25 किलो बटाटा होता. तेल कढल्यानंतर त्यात भरपूर असा कढीपत्ता घातला, मोहरी घातली भरपूर अशी आणि त्यानंतर मिरच्या घातल्या. मिरच्या थोड्याशाच घातल्या कारण स्त्रीने थोडी लहान मुले पण सांगितलेली होती म्हणून मिरच्या काही जास्त घातल्या नाहीत. कांदा खरं म्हणजे याच्यापेक्षा जास्त घालायला पाहिजे होता, पण मी म्हणजे थोडाच घातला कारण वेळ झालेला मला आवरायला सगळं. अजून किचन ओट्यावरचं सगळं आवरायचं आहे. सांडगे अजून तळायचे आहेत त्यामुळं. आणि त्यानंतर मग बरोबर 3 सांजेच्या वेळी हे सगळं पुजावं लागतं. जास्त वेळ करून चालत नाही. बरोबर 3 सांजेच्या वेळेस ही पूजा सगळी करावी लागते. आणि हे पहा, दिवे मुटके आपले खूप छान उकडून झालेले आहेत. कांदा लालसर कलर येऊसपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आणि त्यानंतर कांदा भाजल्यानंतर हळद घातलेली आहे. थोडासा हिंग आपण त्यामध्ये घालायचा. हिंगाने सुद्धा खूप चांगली टेस्ट येते आणि कोथिंबीर मात्र इथं भरपूर वापरायची. हिंगाच्या डबीला मी छोटंसंच होल पाडलेला आहे आणि त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि जे आपण उकडून बटाटू सोलून परत ते बारीक बारीक त्याचे काप करून घेतलेले ते घातले. चवीनुसार मीठ घातलं, थोडीशी वरनं साखर घातली आणि व्यवस्थित ते आता हलवून घेऊन एकजीव व्यवस्थित करून घ्यायचा आहे. खूप छान बटाटे भाजी झालेली. मुलंसुद्धा म्हणत होती खूप छान चवीला बटाटे भाजी झालेली म्हणून. यामध्ये तुम्ही आलं लसणाची पेस्ट वापरला तरीसुद्धा चालतं आणि वरून थोडासा लिंबू जरी पिळला तुम्ही तरीसुद्धा खूप छान टेस्ट भाजीला येते. पण मी काय लिंबू पिळला नाही. लिंबू पिळल्यामुळे कसं होतं तर दुसऱ्या दिवशी ती भाजी राहत नाही, त्यामुळं मी काय पिळला नाही. थोडेसे बटाटे अजून थोडे कुस्करून असे घेतले उलथण्याच्या सहाय्याने, कारण ते मी जे बारीक कट केलेले होते तर ते एकमेकांना चिटकून बसलेले. थोडे हे नवीन बटाटा असल्यामुळे थोडा बटाटा चिकटच होता, त्यामुळं मग तो व्यवस्थित असा ह्याने उलथण्याने कटकट करून घेतला. हे बघू शकता तुम्ही बटाट्याची भाजी किती मस्त झालेली आहे. चवीला सुद्धा एकच नंबर बटाटा झालेला होता. आणि आता हे कामावरून आलेले होते, मग त्यांना मी केळीचं पान, परत आपली कण्हेरीची जी फुलं असतात, ढांपी असते ती लागते, तर ते सगळं आणायला लावून दिलेलं. हा कटाचा भात आहे. हे आपण केलेले दिवे मुटके आहेत आणि ही कटाची आमटी बघू शकता तुम्ही. कट किती मस्त आलेला आहे पहा आमटीला आणि आमटी चवीला सुद्धा एकच नंबर झालेली होती. आता ह्या पोळ्या ज्या आहेत त्या आधी पसरून घेते परातीमध्ये, कारण मगाशीच पसरणार होते पण पहिला बटाटे भाजी फोडणी मारून घेऊया म्हटलं. परातीमध्ये आधी कापड घालते पांढरं एखादं आणि त्यामध्ये सगळ्या पोळ्या व्यवस्थित पसरून घेते. मग जेणेकरून काय होईल, पोळ्या एकमेकावर गरम गरम ठेवल्यामुळे जो घाम येतो पोळ्यांना तो येणार नाही. आणि काय होतं, काहीतरी करायला गेलं तर कुणाचा तर फोन येतो आणि ज्यावेळी मी मोबाईल सेट करते त्यावेळी बरोबर कुणाचा तर फोन आलेला असतो. तेव्हा फोन आला की सगळं हे दाखवायचं की तो फोन उचलायचा असं अवघड होतं. आणि आमच्या सासूबाई नसल्यामुळे मला कसं करावं लागतं, मला सगळं जे काही आहे आपले चालीरीती आधीपासून करून ठेवलेल्या त्या सगळ्या मला कराव्या लागतात. जर त्या असत्या
तर मग मला एवढं टेन्शन नसतं की सगळं त्यांनी मग निदान सांगितलं तरी असतं असं कर तसं कर म्हणून, पण त्या नसल्यामुळे मला सगळंच मलाच लक्षात ठेवून मग मी काय केलेले आहे, एक वहीच बनवून ठेवलेले आहे. त्या वहीमध्ये सगळं कट मी लिहून ठेवलेले आहेत. जो वैल्यापाचा कट असेल तो, परत ताईबाईचा कट असेल तो, ते सगळं मी एका वहीमध्ये लिहून ठेवलेलं आहे, जेणेकरून कोणतीही चूक होऊ नये. आणि यांनी श्रेयालावरती आणि केळीची पानं देऊन गेलेलं आहे. किती मोठी पानं आणलेली आहेत. एवढी मोठी पानं लागतात कारण सगळा नैवेद्य त्याच्यावर बसावा लागतो. मग श्री केळीची पानं आणून दिला आणि बाकीचं साहित्य आणायला गेला. आणि हे टायमिंग होतं 6:30 पावणे 7चं. तर सगळी आमची तयारी झालेली आहे बघू शकता. सगळ्यात आधी खाली भात घातला, त्यानंतर सगळ्या पोळ्या त्याच्यावर घातल्या आणि जे जे आपण बनवलेलं होतं ते सगळी इथं असं समोर आणून ठेवलेलं आहे. 5 विडे मांडायचे असतात, 4 कोपऱ्यात 4 आणि समोर 1 असे 5 विडे मांडायचे. त्यावर खारी, बदाम, खोबरे, सुपारी असं 5 विडे ठेवायचे. 1 लिंबू, 5 केळं असं सगळं ठेवायचं. जी कण्हेरीची फुलं असतात ती सुद्धा सगळीकडे ठेवायची, कारण आज कण्हेरीच्या फुलांचा, कण्हेरीच्या फांदीचा खूप मान असतो. आधीची जी परंपरा आहे ती किती छान आहे बघा. केळीच्या पानांवरच देवांना जेवायला वाढायचं आणि केळीचं पानसुद्धा किती परफेक्ट मिळालेलं आहे. बरोबर सगळं त्या केळीच्या पानांवर बसलेलं आहे. त्यानंतर जे आपण 5 दिवे बनवलेले होते त्या 5 दिव्यांमध्ये मी फुलवाती घालून, तेलातच फुलवाती भिजवलेल्या होत्या त्या घालून लावून घेतलेल्या आहेत. तसंच 1 लिंबू बरोबर मध्ये कापून त्याला हे लावायचं, गुलाल लावून तो ठेवायचा. आणि हे सकाळी कामाला जाऊन आलेले होते आणि येऊन मग त्यांनी पूजा केली. ही पूजा शक्यतो पुरुषांनीच करायची असते. दिव्यांची, मुटक्यांची, सगळ्या फळांची वगैरे पूजा करून घेतली. विड्यांवर हळदी कुंकू वगैरे घालून घेतलं त्यांनी. त्यानंतर कापूर वगैरे लावून नारळ फोडून घेतला आणि नारळ फोडून घेतल्यानंतर मग आपण एक 5 ते 10 मिनटं सगळ्या घरातल्या लोकांनी पाया पडायचं आणि बाहेर जाऊन बसायचं. मग त्यानंतर आपल्या जवळच्या आजूबाजूची जी लोकं असेल त्यांना जेव घालायचं. इथं मी 5 मुलं सांगितलेली श्रीच्या ओळखीची. म्हटलं जवळचीच मुलं सांग, लांबची काही सांगू नको, कारण की गावात त्याचे भरपूर मित्र आहेत, पण येणार कसे एवढ्या रात्रीचे आणि जाणार कसे. त्यामुळं मी म्हटलं बाहेरच्या लांबच्या मुलांना काही सांगू नको, जवळची जी मुलं असतील त्यांना तेवढं सांग. आणि मी जवळच्या एक ताई होत्या त्यांना अनेक सुवासीन, त्यांच्या 2 मुली आहेत असं त्या चौघींना पण मी सांगितलेलं. मग त्या पण येऊन जेवून गेल्या. ती मुलं वगैरे जेवत होती, हे वाढत होते, तोपर्यंत मी सगळी भांडी घासली, किचन ओटा वगैरे धुवून घेतला. कारण तुम्हाला माहितीच आहे पोळीचा स्वयंपाक म्हणजे किचन ओट्यावर सगळा राडाच होतो. त्यामुळं असं थोडं थोडं काढून मुलांना वाढायचं त्यातलं, आणि आपण गोळा करायचं नाही तर त्यातलंच घेऊन वाढायचं. तर ह्या ताई आहेत त्यांना मी सांगितलेलं आणि त्यांच्या ह्या 2 मुली आहेत. ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण माझ्या तुम्हाला दिसल्या असतील, कारण गौरी गणपतीच्या वेळी गौर आणण्याचं कामसुद्धा ह्याच मुली दरवर्षी आमच्या घरामध्ये करतात. ह्या वर्षीसुद्धा त्याच गौरी घेऊन येणार आहे. ज्यावेळी गौरीचा मी व्हिडिओ टाकेन त्यावेळी तुम्हाला त्या दिसतील. तर अशा पद्धतीने मैत्रिणींनो आजचा छोटासा ब्लॉग होता. कसा वाटला तो कमेंटद्वारे मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा विसरू नका. चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.